काय सांगाल, काय तुमची मागणी एस्केलेटरला बसवण्याची? मे 2014 पासून आम्ही रेल्वे प्रशासनाने विविध उच्चस्तरीय लोकांकडे मागणी केली होती की पनवेल न्यू पनवेल ते पनवेलचा सबवे चालू करा, परंतु एका दगडाने वाट अडवल्यामुळे रेल्वे प्रशासन तिथे दुर्लक्ष करत आहे आणि असे उंच उंच ब्रिज बनवून प्रवाशांना त्रास देतोय. प्रवाशांचा टोटल विसर पडलेला आहे. या बाबतीत रेल्वे प्रशासनाने योग्य तो काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसेच कोरोनाच्या काळात कर्जतचे रेल्वे स्टॉप मेल एक्सप्रेस या गाड्यांसाठी जे बंद केले होते ते पूर्ववत चालू करण्याची गरज आहे, जेणेकरून पनवेल, नवी मुंबई आणि खोपोलीच्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल. तसेच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. या आता जे बांधलेले रेल्वे ब्रिज आहेत त्याला एक्सलेटरची गरज आहे. एक ब्रिज 40 पायऱ्यांचा, दुसरा ब्रिज 54 पायऱ्यांचा, असे प्रवाशांच्या सेवेवरती दुर्लक्ष करून अंधाधुंदी कारभार आणि यांचा कारभार रेल्वे प्रशासनात चालू आहे. तरी रेल्वे प्रशासनाने याच्यात एक्सलेटरची प्रत्येक स्टेशनवरती सुविधा करावी, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक्सलेटर असावेत, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. ॲडव्होकेट संजय गंगानाईक, नवीन पनवेल. 64 पायऱ्यांचा आहे आणि हा जो बांधला आहे तो 44 पायऱ्यांचा आहे. हा पूल बांधताना त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही ह्या पुलाची गरज नाही, तुम्ही जो सबवे आहे खालून तो पूर्ण केलात तर सगळ्यात सोपं होऊन जाईल. तो सबवे अपूर्ण ठेवल्यामुळे आतापर्यंत 2 पुलावरती खर्च केला आणि तो विनाकारण खर्च आहे. तो तिकडचा तर जो पूल बनवला आहे तो आता पुन्हा तोडावा लागणार आहे, कारण तिथे 8 आणि 9 नंबर प्लॅटफॉर्मचं काम सुरू होणार आहे आणि ते 8 आणि 9 प्लॅटफॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करून देतो म्हणून त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे त्यांना या पुलाच्या बाबतीमध्ये मी त्यांना पत्र दिलेलं होतं की तुम्ही पहिला हा पूल जो बनवला आहे तो पूर्ण करून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडा, म्हणजे लोकांना मध्ये उतरून परत लाईन क्रॉस करून पलीकडे जावं लागत नाही. ते यांची जागा आहे रेल्वेची, परंतु ती रेल्वेची जागा रेल्वे ताब्यामध्ये घेत नाहीये, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते म्हणतात तिथे अतिक्रमण झालं, तर ज्यांनी केलेलं असेल त्यांचं जर अधिकृत बरीच पैसे राहिली असतील तर त्यांना कुठेतरी चांगली व्यवस्था करा आणि हा पूल आहे तो पूल न वापरता सबवेचं काम पूर्ण करू घ्या. आणि इथे एस्केलेटरची आम्ही मागणी केलेली होती, प्रत्येक याला एस्केलेटर पाहिजे. पहिला जो एस्केलेटर आणला होता तो लालू प्रसाद यादव यांच्याकडून मंजूर केला होता. त्यावेळेला आमचे ॲडव्होकेट गांगनाईक साहेब यांनी तो मंजूर करून घेतला होता. तो सुद्धा लावताना कुठे लावला तर तो त्यांनी 6 आणि 7च्या मध्ये लावला, म्हणजे त्याचा पण वापर कमी झाला होता. तो जर त्यावेळेला लोकलला लावला असता तरी लोकांचा प्रश्न सुटला असता, पण तो आता प्रश्न सुटला नाही, उलट वाढलेला आहे. आणि आता ही परिस्थिती आहे की हा पूल चढताना आणि उतरताना अशी परिस्थिती लोकांना दमछाक होते. एखादा जर हृदयविकाराचा पेशंट असेल तर त्याला तो त्रास होऊ शकतो, हृदयविकार त्याला येऊ शकतो. याची काळजी रेल्वेने घेतली पाहिजे आणि इथे एस्केलेटर लावलेच पाहिजे आणि सर्व प्लॅटफॉर्मला लावले पाहिजे आणि चढण्या उतरण्यासाठी एस्केलेटरची गरज आहे, तेव्हा हा पूल चालू करा, असं माझं स्पष्ट मत आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव सुरेंद्र हरिश्चंद्र नेंबळेकर, फाउंडर मेंबर ऑफ द कोकण रेल्वे, आणि पनवेलला मी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघावरती सल्लागार म्हणून काम करतो.